जम्मू काश्मीरमधील कठुआ, उत्तर प्रदेशमधील उन्नाव आणि गुजरातमधील सुरत या ठिकाणी घडलेल्या पाशवी बलात्काराच्या निषेधार्थ सोमवारी नेवाशामधील हिंदू मुस्लिम नागरिकांच्या वतीनं नेवासा तहसीलवरती मूक मोर्चा काढून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। उन्नाव आणि कठुआ येथील अल्पवयीन मुलीवरती अत्याचार या प्रकरणानं देश हादरून गेलाय। स्त्रीला सन्मान तसेच मातेचा दर्जा दिला जाणाऱ्या भारतीय संस्कृतीला अशा घटनांमुळे काही नराधमांच्या अघोरी निर्दयी कृत्यामुळे गालबोट लागलाय। अशा प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। या घटनेच्या निषेधार्थ नेवासा येथे हिंदू मुस्लिम नागरिकांच्या वतीनं नेवासा तहसील कार्यालयावरती मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी नेवासा खुर्द, नेवासा बुद्रुक, नेवासा फाटा येथील हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते। यावेळी नेवासा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की देशामध्ये निर्माण झालेल्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध करणं हे जागरूक मनुष्याचं लक्षण आहे। ज्या प्रकारे कठुआ येथे 8 वर्षीय आसिफा हिच्यावरती अमानवीय पद्धतीनं 8 दिवस गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध करून 7 ते 8 नराधमांनी बलात्कार करून तिची हत्या केली। त्यानंतर सुरत येथील 10 वर्षीय बालिकेवरती अमानवी पद्धतीनं बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आणि उन्नाव इथे आमदारासारख्या लोकप्रतिनिधीनं बलात्कार करून पीडितेच्या वडिलांची हत्या करण्याची हिम्मत केली। सदरचे प्रकार हे अतिशय अमानवीय, माणुसकीला काळीमा फासणारे आहेत, तसेच मानवजातीला कलंक लावणारे आहेत। तरी कठुआ जम्मू काश्मीर आणि उन्नाव उत्तर प्रदेश तसेच सुरत गुजरात येथे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गुन्हेगारांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी आणि त्यांना फाशीची शिक्षाच देण्यात यावी असं निवेदनामध्ये म्हटलंय। मुली तसेच महिलांवरील अत्याचारामध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे। प्रशासनानं याबाबत विशेष गांभीर्यानं दखल घेऊन अशा घटनांना आळा घातला पाहिजे। उन्नाव आणि कठुआ येथील घटनेची सखोल चौकशी करून त्यामधील सहभागींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सभेमध्ये बोलताना सर्वांनी व्यक्त केली आहे। यावेळी महेश मापारी, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, ज्येष्ठ व्यापारी पठाण, आसिफबाई पठाण, सुलेमान मणियार, शोएब पठाण, जावेद इनामदार, नेवासा नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक, हिंदू मुस्लिम नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। ज्या प्रकारे घडलेलं आहे ते इतकं भयानक आहे की त्याबाबत शासनाकडे तुमच्या भावना त्वरित आजच्या आज पोहोचण्याचं आवाहन। धन्यवाद। आज सर्व नेवासकर, त्यामध्ये सर्व पक्षाचे, सर्व जातीचे नागरिक आजच्या निषेध मोर्चामध्ये सहभागी होऊन उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर आणि गुजरात मध्ये ज्या काही अमानुष, निंदनीय अशा अल्पवयीन मुलीवर ज्या काही अत्याचार झालेले आहे त्या घटनेचा निषेध म्हणून आज नेवासकर तहसीलदार व PI साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेले आहेत। आपण भारतात एवढ्या मोठ्या लोकशाही मानणाऱ्या देशात आपण राहतो आणि ह्या देशात अशा प्रकारे अमानवीय अशी कृत्य होतात। जवळजवळ 8 ते 15 दिवस होऊनही सरकार ह्या गोष्टीची दखल घेत नाही आणि आरोपींवर कठोर कारवाई केली जात नाही। म्हणून ह्या निवेदनाद्वारे आम्ही शासनाला विनंती करतो की जी दुर्दैवी घटना झालेली आहे तिन्ही ठिकाणची, त्याचं आरोपींचा शोध लावून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, जेणेकरून पुन्हा अशा प्रकारे कृत्य करण्याची कुणाची हिंमत होणार नाही। तरी शासनाने लवकरात लवकर आरोपीवर कठोर कारवाई करावी। निराधार अल्पवयीन मुले, निराधार म्हणजे क्रूर कर्म करणारे असे काही हे आहे की त्यांचं दखलसुद्धा सरकार घेत नाही। उन्नावमध्ये केस झाली, किती दिवसांनी सरकारने त्याची दखल घेतली? जूनमधली घटना आहे, आज मार्च होतो। काश्मीरची 30 तारीख, आता मागच्या आठवड्यात सुरतची घटनाची झालेली। ज्यावेळेस ह्या घटनेचा म्हणजे गुन्हा दाखल होत नाही, त्याच्यावर ॲक्शन घेतली जात नाही आणि त्यामुळे आज समाज कोणता का असाना प्रत्येक समाज चिडतो आणि तो सरकारविरुद्ध निवेदन देतो। जर लवकरच तो ताबडतोब जर त्या घटनेचं अंमलबजावणी झाली असती ती इतके दिवस याची म्हणजे चर्चा झाली नसती, कोणाला कळलंही नसतं। दुसरं परिस्थिती अशी आहे की आपल्याकडं एखाद्या अत्याचार झाला, एखाद्या पीडितेला न्याय केव्हा मिळतो? 10-15 वर्षानंतर। शंकर नाबदे, C24 तास, नेवासा।